शाहरुख खान अभिनीत स्वदेश या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारलेली प्राजक्ता माळी पुढे हम्पी, पावनखिंड, लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह आणि जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी हिने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना धन्यवाद म्हटलं आहे। प्राजक्ताने अशी काय खास पोस्ट केली आहे आणि काय आहे हा किस्सा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अभिनेत्री प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे घराघरात पोचली। चित्रपट, मालिका, वेब सिरीजमध्ये विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला। अभिनयासह ती स्वतः एक उद्योजक देखील आहे। सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळते। सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से चाहत्यांबरोबर शेअर करत असते। अशातच प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे। प्राजक्ताच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लेट्स पोस्ट असं हॅशटॅग देत ती म्हणते, नमस्कार, मी प्राजक्ता श्वेता माळी। काय झालं? हो, बरोबर नाव ऐकलं तुम्ही। आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे। हे मी नाही, आपलं महाराष्ट्र सरकार बोलत आहे। आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्त्वाचं आहे, तितकंच आईचं नाव देखील महत्त्वाचं आहे आणि हा निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी। आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे। तर आहे ना अभिमानाची गोष्ट? धन्यवाद, असं प्राजक्ताच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे। प्राजक्ताच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। अनेकांनी कमेंट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे। एकाने लिहिलंय, हे म्हणजे आपल्या आईला आणि आपल्या मातृशक्तीचा सन्मान आहे। तर दुसऱ्याने लिहिलंय, देवकीनंदन कृष्ण कौशल्या पुत्र राम, आपली संस्कृती होती ती परत आणल्याबद्दल धन्यवाद, अशी कमेंट प्राजक्ताच्या पोस्टवर केली आहे। प्राजक्ता माळीचा हा निर्णय आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या मॅक्स वुमनच्या प्लॅटफॉर्मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।